हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 25वा, भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 14 आणि 15। श्लोक नंबर 14। तम इमं ते प्रवक्ष्यामि यम अवोचम पुरा अनघे ऋषीणां श्रोतुकामानां योगं सर्वांग नैपुणं तमिमं ते प्रवक्ष्यामि यमवोचं पुरानघे ऋषीणां श्रोतुकामानां योगं सर्वांग नैपुणं तमिमं ते प्रवक्ष्यामि यमवोचं पुरानघे ऋषीणां श्रोतुकामानां योगं सर्वांग नैपुणं तमिमं ते प्रवक्ष्यामि यमवोचं पुरानघे ऋषीणां श्रोतुकामानां योगं सर्वांग नैपुणं तमिमं ते प्रवक्ष्यामि यमवोचं पुरानघे ऋषीणां श्रोतुकामानां नैपुणं तमिमं ते प्रवक्ष्यामि यमवोचं पुरानघे ऋषीणां श्रोतुकामानां योगं सर्वांग नैपुणं तमिमं ते प्रवक्ष्यामि यमवोचं पुरानघे ऋषीणां श्रोतुकामानां योगं सर्वांग नैपुणं तम इमं तोच योगमार्ग ते तुला प्रवक्ष्यामि मी सविस्तर सांगेन यम जो अवोचम मी सांगितला पुरा पूर्वी अनघे हे पुण्यशील माते अनघ अनघ म्हणजे निष्पाप इनोसेंट ऋषीणां महान ऋषींना श्रोतुकामानां ऐकण्यास उत्सुक योगम योग मार्ग सर्व अंग सर्व प्रकारे नैपुणम उपयुक्त आणि व्यवहारी
भाषांतर, हे पुण्यशील माते, हा प्राचीन योग मार्ग मी तुला आता सविस्तर सांगेन. पूर्वी हाच मार्ग मी महान ऋषींना सांगितला होता. हा मार्ग सर्व प्रकारे उपयुक्त आणि व्यवहार्य आहे. कोणता मार्ग? योग पद्धतीचा, जो आपण ज्या योग पद्धतीची चर्चा आपण काल केली, हाच बेस्ट योग मार्ग आहे, जो आपल्याला या भौतिक जगापासून, भौतिक जगातल्या सुख दुःखांपासून अनासक्त करतो. तो योग मार्ग कपिल देवता म्हणतात, मी आता तुला सांगणार आहे. तात्पर्य, या श्लोकामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे सर्व प्रकारे उपयुक्त, हे तर आहेच, काल पण सांगितलं. योग पद्धती कशी असली पाहिजे, जी टॉपमोस्ट, म्हणजे बेस्ट फायदा मिळेल असं. परंतु विशेष अजून याच्यामध्ये आज एक ऍड केलेलं आहे, ते म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे. व्यवहार्यचा अर्थ असतो प्रॅक्टिकल, व्यवहारी. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, भगवंत एका नवीनच योग पद्धतीची निर्मिती करीत नाहीत. काही वेळा असा दावा केला जातो की अमुक अमुक व्यक्ती म्हणजे भगवंतांचा अवतार असून तो परम सत्य विषयक एक नवीन धार्मिक दृष्टिकोनाचे प्रतिपादन करीत आहे. तथापि या ठिकाणी आपल्याला आढळते की कपिल मुनी स्वतः भगवंत होते आणि आपल्या मातेसाठी एका नवीन तत्वप्रणालीची निर्मितीही करू शकत होते. तरीही ते म्हणतात, पूर्वकाळी थोर महर्षींना मी जो प्राचीन योगमार्ग वर्णिला होता त्याचे स्पष्टीकरण मी आता पुन्हा करेन. ते थोर महर्षी सुद्धा या योगमार्गाविषयी ऐकण्यास अत्यंत उत्सुक होते, जशी देवहूती उत्सुक होती. काल पण मी एका ठिकाणी वाचत होतो, प्रभुपाद सांगत होते की आचार्य आणि भगवंत हे, जे भगवंतांनी अनादि अनंत काली, व्हेरी बिगिनिंग, अगदी सुरुवातीला जे प्रस्थापित केलेला आहे, एस्टॅब्लिश केलेला आहे, तो धर्म पुन्हा आहे तसा समजावून सांगायला येतात. त्याच्यामध्ये काही नवीन निर्माण करत नाही. भगवंत स्वतः नवीन निर्माण करत नाही, ते ऍक्च्युली करू शकतात. मग बऱ्याचदा एखादा नवीन व्यक्ती येतो समाजामध्ये, स्वतःला अवतार म्हणून प्रदर्शित करतो की मी भगवंतांचा अवतार आहे, किंवा स्वतःला एखादा ग्रेट काय म्हणतात त्याला, ऐतिहासिक पुरुष किंवा तत्वज्ञानी म्हणून प्रस्थापित करून स्वयंघोषित गुरु आचार्य प्रस्थापित करून नवीन मार्ग मी काहीतरी शोधून काढले म्हणून शिकवतो. आणि बरेचसे लोक त्यांच्याकडे तिच्याकडे आजकाल साध्वी पण आहेत, आकर्षित होतात. बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे, आकर्षित होतात. ऑफकोर्स आपल्याला कसं असतं, एक तर काहीतरी नवीन पाहिजे, आणि नवीन पण असं पाहिजे की जे आपल्याला इंद्रिय सुख सोडायला सांगणार नाही, आसक्ती सोडायला सांगणार नाही. असं कुणी नवीन पद्धतीचा धर्म कुठला, किंवा नवीन पद्धतीचा सत्संग, बैठक, वेगवेगळे शब्द वापरले जातात, कीर्तन शोधून काढला असेल, आपण तिकडे जातो, है की नाही? काहीही नवीन शोधून काढायचं नाहीये आपल्याला. जसं भगवंत म्हणतात, इमम
इमं विवस्वते योगा प्रोक्तावान समथिंग लाईक. करोडो वर्षापूर्वी जेव्हा या ब्रह्मांडाची निर्मिती झाली तेव्हा सूर्यदेव विवस्वानला देखील मी हेच एक्झॅक्ट ज्ञान दिलेलं. भगवान म्हणतात. अर्जुन कन्फ्यूज होत. एक्झॅक्टली हेच ज्ञान, नवीन काही ज्ञान नाहीये. विशेष करून आजकाल कलियुगामध्ये शॉर्ट्स आणि रील्सच्या युगामध्ये दर 5 सेकंदाला 15 सेकंदाला आपल्याला नवीन पाहिजे असत. नाही मिळणार नवीन. प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये, श्रीमद भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये एकच संदेश आहे. भगवंतांना शरण जायचा, या भौतिक जगातील भौतिक आसक्तींना सोडून द्यायचा. भगवंत इथे म्हणतात या श्लोकामध्ये, हे पुण्यशील माते, हा प्राचीन योग मार्ग मी तुला आता सविस्तर सांगेन. पूर्वी हाच मार्ग मी महान ऋषींना सांगितला होता. हा मार्ग सर्व प्रकारे उपयुक्त आणि व्यवहारी आहे, प्रॅक्टिकल आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये जो आपण वाचूयात हे तात्पर्य झाल्यावर, परंतु जस्ट मी त्याचं भाषांतर वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवंत इमिजिएटली सांगतात, भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांमध्ये जीवाची चेतना आसक्त होते, तेव्हा त्या अवस्थेला बद्ध जीवन असे म्हटले जाते. तथापि परंतु त्याची तीच चेतना भगवंतांच्या ठायी आसक्त होते, तेव्हा तो मोक्षाच्या भावनेमध्ये स्थित होतो. हेच आहे, हेच नॉलेज आहे. यालाच वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगायचंय, याच आचरण करायचंय. भगवंत देखील काही नवीन शोधून काढत नाही. या 3 गुणांच्या प्रभावाखाली जेव्हा आपण भौतिक जगामध्ये, भौतिक गोष्टींमध्ये, भौतिक व्यक्तींमध्ये आसक्त होतो, अटॅच होतो, अटॅचमेंट निर्माण होते, तेव्हा आपल्या त्या अवस्थेला बद्ध अवस्था म्हटलं जातं. बांधून ठेवलेली अवस्था, बांधलेली अवस्था, जेलमध्ये असलेली अवस्था. आणि जेव्हा हीच आसक्ती आपण या भौतिक गोष्टी, भौतिक व्यक्तींवरून काढून भगवंतांवरती स्थिर करतो. आसक्तीचा अर्थ श्रील प्रभुपाद इंग्लिशमध्ये सांगतात अटॅचमेंट. एखाद्या गोष्टी, व्यक्तीबद्दल आपल्याला जर अटॅचमेंट असेल तर 5 मिनिट, 1 क्षण देखील आपण त्या गोष्टीपासून, व्यक्तीपासून वेगळं राहू शकत नाही. चलबिचल होतं आपल्याला, त्यालाच आसक्ती म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये उदाहरण दिलं जायचं, जशी आई आपल्या मुलांवरती आसक्त असते, पती पत्नीवरती आसक्त असतो, पत्नी पतीवरती आसक्त. आजकाल ही उदाहरणं पण समजायला अवघड आहेत, कारण असं कोणी आसक्त राहायला नाही आलं. आता जसं आपण टीव्हीच्या रिमोट कंट्रोलवरती आसक्त असतो, जसं आपण आपल्या मोबाईलवरती आसक्त असतो, तशी आसक्ती. काही लोक अजूनही आहेत जे एखाद्या स्पोर्ट्स मध्ये आसक्त आहेत, भौतिक काहीतरी कमवण्यामध्ये, मिळवण्यामध्ये आसक्त आहेत. परंतु ही सगळी भौतिक आसक्ती आहे. आणि ही भौतिक आसक्ती, अटॅचमेंट आपल्याला इथेच बांधून ठेवते. बऱ्याच लोकांना याची कल्पना नाहीये की आपल्याला बांधून ठेवलेलं आहे, परंतु जेव्हा दुःख येतं तेव्हा आपल्याला समजायला लागतं बांधून ठेवलेलं आहे. सुखाची कल्पना आपल्याला बद्धावस्थाची जाणीव करून देत नाही. दुःखाची कल्पना आपल्याला लगेच काहीतरी चुकलं याची जाणीव करून देते. आणि ही जी आसक्ती आहे ती फक्त आपल्याला बदलायची आहे, इकडची काढायची आणि इकडे टाकायची. भगवंतांप्रती आसक्ती ठेवणे, भगवंतांच्या भक्तिमय सेवेप्रती आसक्ती ठेवणे, भगवंतांच्या या भगवद्गीतेचा, भागवतांचा प्रचार करण्यामध्ये आसक्ती ठेवणे, यालाच म्हणतात मुक्त अवस्था किंवा मोक्षाच्या भावनेमध्ये स्थित होणे. हेच नॉलेज आहे, हीच योग पद्धती आहे. आणि हीच योग पद्धती भगवंत अनादि अनंत कालापासून समजावून सांगत आलेले आहेत. आणि हे समजावून सांगण्यासाठीच ते येतात, कारण आपल्यावरती कृपा करावी लागते तशा पद्धतीने. म्हणून प्रभुपाद इथे महत्वाचा पॉइंट सांगतात पहिल्यांदा, तो म्हणजे हे काही नवीन शोधून काढलेलं नाही आहे.
आणि दुर्दैवाने आपण आज समाजामध्ये पाहतो की जे काही नवीन पद्धती शोधून काढल्या जातात ते वर्कच होत नाही. आपल्या श्रील प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये देखील बऱ्याच नवीन पद्धती शोधून काढल्या जातात. योगा शिबिर, गरीब दरिद्री लोकांना अन्नदान करणे, हॉस्पिटल उघडणे, शाळा उघडणे वगैरे. काही उपयोग होते असं वाटतंय का? हजारो नवीन मंदिरं निर्माण केली, करोडो लोकांना अन्नदान केलं जातं, परंतु भौतिक आसक्तीतून सुटायचा मार्ग कुठे कोणालाच माहिती नाही. आपल्याला वाटतं हा भौतिक आसक्तीतून सुटायचा मार्ग आहे, परंतु नाही सुटत, हो की नाही? अत्युत्कृष्ट अशी प्रक्रिया अगोदरच वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेली असताना एका नवीन काल्पनिक प्रक्रियेचा शोध लावून निष्पाप जनतेची दिशाभूल करण्याची मुळीच आवश्यकता नाही. प्रभुपादांचं वाक्य. अगदी परफेक्ट अशी पद्धती अगोदरच या वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेली असताना एका नवीन काल्पनिक प्रक्रियेचा शोध लावून निष्पाप जनतेची दिशाभूल करण्याची मुळीच आवश्यकता नाही. काय गरज आहे? हे सगळं केलं जातं, नवीन नवीन पद्धती शोधून काढून त्याचा प्रचार प्रसार करणे. हे कशासाठी केलं जातं? स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलं जातं. म्हणून लोक बघा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आकर्षित करायचा प्रयत्न करतात. कधी योगाभ्यास, ज्याला हठयोग म्हटलं जातं, त्याचं शिबिर घेऊन, कधी पूजा थाळी, कलश, अभिषेक याचा आमिष देऊन. आणि हे इंडियामध्ये खूप चांगलं वर्क होतं ऍक्च्युअली. कुठल्याही धार्मिक संस्थेमध्ये जर तत्वज्ञानावर आधारित काही नसेल, त्याचा विनाश लवकरच होतो. काहीच नवीन शोधून काढायची गरज नाही. आज आपण श्रील प्रभुपादांची पुस्तकं, श्रील प्रभुपादांनी आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेली पद्धती आहे तशी जर आपण वापरली तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती दिसून येऊ शकेल. बॉलिवूडच्या गाण्यांवरती रिमिक्स करून काहीतरी कीर्तन तयार करणे, बॉलिवूडच्या गाण्यांवरती आधारित किंवा बॉलिवूडच्या सीनवर आधारित एखादी डॉक्युमेंटरी तयार करणे. आणि हे सगळं कशासाठी केलं जातं? तुम्हाला वाटतं त्याच्यातून भौतिक आसक्ती नष्ट होईल? वॉज दॅट माधवाज रॉक बँड वेगवेगळे ड्रामा तयार करतात, उलट भक्तीचा विनाश करायचं काम करतात ऍक्च्युली ते. आणि लोक पण धडाधड फॉरवर्ड करतात. का? कारण त्यांच्या इंद्रिय तृप्तीला ते आवडण्यासारखं आहे. परवा मी मला कोणीतरी एक व्हिडिओ त्यांचा पाठवलेला बघितलं. सूट बूट हातामध्ये लॅपटॉपची बॅग घेऊन कार मधून, टॅक्सी मधून का कार उबर मधून चाललंय. तर तो उबरचा ड्रायव्हर का कोणतरी विचारतो, तुम्ही हरे कृष्णाचे भक्त आहे का? होय. मग तुम्ही असले ड्रेस घातलाय, काम पण करता. कोणी हरे कृष्णाचे भक्त सगळं करू शकतात. बोगस फिलॉसॉफी. सगळे नाही करू शकत. कॉर्पोरेट जॉब पण करू शकतात, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. बोगस फिलॉसॉफी. लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी खूप चांगलं आहे. काही काही लोक म्हणतात, प्रभूजी आजकाल लोक संकीर्तनाने आणि भगवद्गीतेने अट्रॅक्टच होत नाहीत, काय करायचं? म्हणून तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंची पद्धती वर्क होणार नाही असं तुम्हाला वाटतं. श्रील प्रभुपादांची पद्धती वर्क होणार नाही असं तुम्हाला वाटतं. का बरं वाटतंय?
परवा मी गोव्याला गेलो होतो, मंदिरात गेलो होतो बरं का आपलं. भक्तांना एका घ्यायला. त्याच दिवशी संध्याकाळी मोठा प्रोग्राम होता तिथे. बरोबर ते ऑकेजन दसरा होता का, मोठा सेमिनार होता. मुंबईवरून एक मोठे महान भक्त आलेले, त्यांनी पुस्तक लिहिलेलं. तर ते पुस्तक प्रत्येकाला विकत देण्यात येत होतं. तिथे रजिस्ट्रेशन फी होती आणि त्याच्यावरती त्यांचं व्याख्यान होतं. बाय प्रोफेशन ते भक्त होते स्टॉक मार्केट मधले ब्रोकर, आणि ते स्टॉक मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट कसा करायचा याच्यावरती सेमिनार द्यायला आले. आणि आपलं भक्तिमय जीवन अशा पद्धतीने बॅलन्स कसं करायचं. अमेझिंग. आय मीन कसं काय प्रभुपाद सरळ सरळ स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याला गॅम्बलिंग म्हणतात, जुगार. अशा नवीन नवीन पद्धती निर्माण. परवा एक संन्यासी टेबल टेनिस खेळत होते. मला अजूनही आठवते, मी 2009 का 10 ला न्यू वृंदावनला गेलो होतो. तिथे एक मोठा फेस्टिवल असतो मे महिन्यामध्ये. फेस्टिवलचं नावच त्यांनी ठेवलंय फेस्टिवल ऑफ इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन, उत्साह वाढवण्यासाठी फेस्टिवल. तिथे एक आपले संन्यासी आले होते. ते तंत्र मंत्र मेडिटेशन वरती 2 तासाचं सेमिनार देत होते. असं वेगवेगळे कलर सेंटरला असे दाखवून प्रेझेंटेशन मध्ये, आणि असं तांत्रिक म्युझिक लावून ध्यान करणे. तांत्रिक म्युझिक कोणी शोधून काढलं तांत्रिक म्युझिक. आणि हे सगळं आपण अलाव करतोय श्री चैतन्य महाप्रभूंच्या चळवळीमध्ये. काय गरज आहे नवीन पद्धत शोधून. याला आजकाल मॉडर्न भाषेमध्ये म्हटलं जातं ब्रिज प्रीचिंग. मॉडर्न पद्धती आणि चैतन्य महाप्रभूंची पद्धती याच्यामध्ये ब्रिज निर्माण करणे, पूल निर्माण करणे. या मॉडर्न पद्धतीने लोक आकर्षित होऊन येतील आणि हा पूल क्रॉस करून चैतन्य महाप्रभूंच्या पद्धतीमध्ये येतील. जनरली तसं झालेलं दिसत नाही. ऍक्च्युली लाखो करोडो या मॉडर्न पद्धतीने अट्रॅक्ट होतात आणि पूल क्रॉस करायला कोणी तयार होत नाही. कारण जे ओझं घेऊन ते आले ते ओझं घेऊन पूल क्रॉस करताच येत नाही. पूल पडणार. भगवान कपिलदेव आपल्याला इथे सांगतात, कुठली आहे ही योग पद्धती. भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांमध्ये जीवाची चेतना आसक्त होते तेव्हा या अवस्थेला बद्ध जीवन असे म्हटले जाते. तीच चेतना भगवंतांच्या ठाई आसक्त होते तेव्हा त्याला मोक्ष अवस्था म्हटली जाते. सिंपल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. का आज सकाळी मी एक व्हिडिओ पाठवला. काल रात्रीतनं उठल्या मला हे जरा आठवलं. मी बऱ्याच दिवसापूर्वी पाहिलं. मला म्हटलं मराठी याचं केलं पाहिजे. प्रभुपाद त्या लेक्चरच्या शेवटी प्रभुपाद म्हणतात, मला एक प्रकारची क्रांती या देवहीन नास्तिक समाजाविरुद्ध, संस्कृती विरुद्ध क्रांती निर्माण करायची. अशा पद्धतीने क्रांती होणार आहे का? योगासना शिकवून आणि सरदारजीचे जोक सांगून. साधूचं कामच नसतं ऍक्च्युली मनोरंजन करणे. प्रभुपाद एका लेक्चर मध्ये म्हणतात, समोरच्याचं मनोरंजन करणे आपलं कामच नाहीये. याला कृष्ण भावनेची टेस्ट कशी मिळेल, भगवान श्रीकृष्णांची, कृष्ण कथेची, कृष्ण लीलांची, कृष्ण भावनेची टेस्ट कशी मिळेल, याचा 24 तास आपण विचार केला पाहिजे. येस, प्रभुपादांनी देखील मॉडर्न गोष्टींचा उपयोग केला. विमानाचा उपयोग केला, मायक्रोफोनचा उपयोग केला, प्रिंटिंग प्रेसचा उपयोग केला, टेप रेकॉर्डरचा खूप जास्त उपयोग केला ऍक्च्युली. परंतु तत्वज्ञान कधी बदललं नाही. फर्म भगवद्गीता, भागवतम, जप करणे, 4 नियमांचं पालन करणे आणि पूर्णपणे आपलं कर्म बदलणे.
एवढी सिंपल प्रोसेस आहे. प्रोसेस सिंपलच असते ऍक्च्युली. ती अवघड वाटते आपल्याला, येस अवघड आहे, नाही असं नाही. बऱ्याचदा आपल्याला मंदिरामध्ये असं सांगितलं जातं, हनुमंत प्रभूंचा बऱ्याचदा हा प्रश्न असतो की हे अवघड वाटायला लागले आजकाल. ऍक्च्युली हे अवघड आहे, नाही असं नाही. परंतु हे अवघड वाटण्याचं मेन कारण हे आहे की बऱ्याचदा आपल्याला मंदिरामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉडर्न पद्धतीने भुलवून आकर्षित करून आणलेलं आहे. आणि आपल्याला पण असं मनातून असं वाटतं की जेव्हा जेव्हा हे भक्त लोक म्हणतात भक्ती खूप सोपी आहे, भक्ती खूप सोपी आहे, जेव्हा जेव्हा प्रभुपाद म्हणतात भक्ती खूप सोपी आहे, तेव्हा आपल्याला असं वाटतं की एखादा स्विच आहे आपल्या शरीरामध्ये, तो स्विच ऑन ऑफ केला की भक्ती सुरू झाली. एवढे सोपं आहे. त्या उद्देशानेच आपण जातो, मला पण शिकवा प्रभूजी, कधी हा स्विच ऑन होणार आणि माझी भक्ती सुरू होणार. ऍक्च्युली तेवढं सोपं आहे, नाही असं नाही. परंतु डोक्यातून हे पण काढून टाकलं पाहिजे की मी काहीतरी भौतिक आकर्षणाने आलो मंदिरामध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये, आणि मला पण असं सांगितलं गेलं की अशा प्रकारचा स्विच आहे, माझी पण इच्छा होती की अशा प्रकारचा स्विच असावा. स्विच म्हणजे बटन, बटन दाबलं की भक्ती सुरू. एवढं सोपं आहे असं मला सांगितलं. पण आता कित्येक वर्ष झालं मी पण ते बटन शोधतोय, आणि माझे काउन्सिलर, माझे गुरु, माझे वरिष्ठ भक्त पण ते बटन शोधतायत का शोधलेत मला दाखवतच नाहीत. काय भानगड काही कळत नाही. एवढं सोपं नाही आहे ते ऍक्च्युली. येस, सोपं आहे सोप्या माणसासाठी, अवघड आहे अवघड माणसं, कुटील माणसासाठी. ही कुटिलता सोडून दिली पाहिजे. सगळ्यात मोठी कुटिलता असते म्हणजे स्वतःला फसवणे, स्वतःला हे सांगणे की हे करत करत मी भक्ती करू शकतो. आणि इतक्या ठामपणे काही जणांचं हे मत झालेलं असतं की शास्त्रामध्ये ते शोधत असतात हे प्रूव्ह कसं करायचं. हु सेड विषय छाडिया सेरा से माजिया, मुखे बोलो हरी हरी, लोचनदास ठाकूर. येस, हे खूप सोपं आहे. मुखे बोलो हरी हरी, दॅट्स इट. हरी हरी प्रभुपादांनी पण सांगितलंय. जस्ट जप करायचं आपल्याला, चॅन्टिंग करायचं. येस, दॅट्स इट. एवढं सोपं स्विच आहे, नो प्रॉब्लेम. परंतु जे लोचनदास ठाकूर म्हणतात मुखे बोलो हरी हरी, ते त्याच वाक्यामध्ये म्हणतात विषय छाडिया सेरासे माझिया. विषय सुख सोडलं पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. नो वे. सगळे पूर्वाचार्य सांगतात विषय सुख सोडलं पाहिजे. विषय सुख म्हणजे काय? इंद्रियांचा इंद्रिय विषयांवरती असलेली ही आसक्ती. विषय छाडिया, मगच होत आहे, नाहीतर होत नाही. आणि मग ते झाल्यावरती मात्र एकदम सोपं होतं. इट्स लाईक अ स्विच. मग बटन सापडलं तुम्हाला, तेव्हा बटन सापडलं. ऑन केला की प्रकाश, ऑफ केला की अंधार. मगाशी जे मी उदाहरण सांगत होतो, प्रभुपाद सांगत होते की आपले आचार्य आणि भगवंतांचे सगळे अवतार हे काही नवीन काही निर्माण करायला येत नाहीत, आहे त्याच्यावरतीच प्रकाश टाकायला येतात. जसं सूर्य काही नवीन रोज उगवत नाही. ज्याचा जन्म रात्री झालाय त्याला वाटेल की रात्रच असते की काय सगळीकडे, पण तो दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य येतो, सगळं काही प्रकाशित करतो आणि आपल्याला दिसतं सगळं. त्या दिवशी संध्याकाळी परत सूर्य गेल्यानंतर त्याला भीती वाटायला लागते, एक दिवस येऊन गेला की काय, उद्या येणार की नाही. नवीन सूर्य निर्माण करायला पाहिजे. जसे शास्त्रज्ञ लोक विचार करतात, सूर्य एक दिवस कधी जाईल माहिती नाही, आपण नवीन सूर्य निर्माण केला पाहिजे. ते प्रयत्न पण चालू आहेत ऍक्च्युली, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. आणि ज्या दिवशी त्या प्रयत्नात ते थोडेफार यशस्वी होणार त्या दिवशी पृथ्वी नष्ट होणार. आणि सूर्य निर्माण करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. जर्मनीमध्ये काय कुठेतरी चालू आहे प्रयत्न, प्रोजेक्ट सार्क.
और प्रोजेक्ट नार्क असं काहीतरी त्या प्रोजेक्टचं नाव आहे. भयानक प्रकारामध्ये न्यूक्लिअर एनर्जी तयार करून सूर्या इतकीच एनर्जी तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे शास्त्रज्ञांचा. मूर्ख लोकांना एवढी पण अक्कल नाही की सूर्याच्या लाखो किलोमीटरच्या अलीकडे जरी आपण गेल्यावरती भाजून होळपळून निघतो, एक कण राहत नाही आपला. तेच सूर्य इथं निर्माण केल्यावरती पृथ्वी राहील का? कशाला नवीन निर्माण करायचंय? भगवंतांनी सगळं दिलेलं आहे. डोकं जिथं वापरायचं तिथे वापरायचंच नाही. फालतूच्या गोष्टीसाठी वापरून व्यर्थ वाया घालवायचं. श्रम एव हि केवलम. जसा सूर्य हा नवीन तयार होत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन फक्त सगळं काही प्रकाशित करतो आणि आपल्याला सगळं दिसायला लागतं, तसंच भगवंत आणि आचार्य नवीन काही निर्माण करत नाहीत. ज्या गोष्टी आहेत त्याच प्रकाशित करण्यासाठी येतात, त्याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी येतात. हाच स्विच असतो, नवीन काही नाहीये. प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात, तुमचा जर भगवंतांशी संबंध शांत रसामध्ये असेल तर तुम्हाला भगवंतांच्या डोक्यावरचा मोरपीस होऊन राहायचा आहे अनादी अनंत काळ. त्याच्यातच आनंद आहे. बोर व्हायचं काही प्रॉब्लेम प्रश्नच नाहीये. कशाला पाहिजे नवीन नवीन? नवीन नवीन पाहिजे. भगवंतांच्या सेवेमध्ये नवीन नवीन आनंद आपोआप मिळतो. ही जी आपली संकीर्तन चळवळ आहे, ही संकीर्तन चळवळच राहिली पाहिजे. याला वेगळी चळवळ बनवायचा प्रयत्नच करू नका तुम्ही, हो की नाही? हो. अत्युत्कृष्ट अशी प्रक्रिया अगोदरच वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेली असताना एका नवीन काल्पनिक प्रक्रियेचा शोध लावून निष्पाप जनतेची दिशाभूल करण्याची मुळीच आवश्यकता नाही. प्रभुपादांना पण माहिती आहे असले बोगस साधू, बोगस भक्त हे फक्त लाभ, पूजा आणि प्रतिष्ठेसाठी हे नवीन नवीन पद्धती शोधून काढत असतात. तुमच्या मनामध्ये खरोखर जर तळमळ असेल समोरच्याला ही काय आसक्ती आहे ही कळावी आणि तो त्या आसक्तीतून सुटून भगवंतांवर आसक्त व्हावा, तर त्याच्यासाठी काही विशेष करावं लागत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही सांगता आम्ही पण जॉब करतो आणि कृष्ण भक्ती करतो, हे उलट अजून अजून हजार लोकांना याच भौतिक जगामध्ये आसक्त करायचे हे व्हिडिओ आहे, काम आहे. कोण अनासक्त होणार? तुम्ही ऍक्च्युली उलट दाखवताय की आसक्त होऊन भगवंतांची भक्ती करू शकता. हे इम्पॉसिबल आहे. एकदा दोनदा नाही, हजारो ठिकाणी भागवतामध्ये दिलेलं आहे, हजारो ठिकाणी. मग या लोकांनी मूर्खांनी भागवतम वाचलेलं नाही आहे का? वाचलंय ऍक्च्युली. या काही लोकांनी वाचलेलं नाही आहे, ते निष्पाप लोक यांच्या मागे जात असतात. परंतु हे जे आहेत अशा प्रकारचे प्रचार करणारे यांनी ऍक्च्युली भागवतम देखील वाचलेलं आहे. परंतु त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असते स्वतःची लाभ, पूजा आणि प्रतिष्ठेची इच्छा. ती तुमच्याकडून काही करवते. आणि आपण आता भागवतम वाचतोय, अजून तिसरा स्कंद आपल्याला संपलेला नाही. हजारो ठिकाणी श्रील प्रभुपादांनी सांगितलंय यज्ञ विज्ञ काही करू नका. तरी पण कशाला यज्ञ करतो आपण? कुठेच सांगितलेलं नाही आहे प्रभुपादांनी, पूर्वाचार्यांनी, चैतन्य महाप्रभूंनी. काही गरजच नाहीये नवीन पद्धती शोधून काढायची. इथे हृदय स्वच्छ होत नसेल, पाप कर्म थांबवायचं आपल्याला जमतच नसेल, काय उपयोग आहे यज्ञ करून? आणि मॅक्झिमम वेळेला हा यज्ञ देखील याच्यासाठीच केला जातो, काहीतरी भौतिक मिळावं म्हणून. नाहीतर कशाला यज्ञ करायची गरज आहे? ना यज्ञ करायची गरज आहे, नाही योग करायची गरज आहे, काही करायची गरज नाही. जिथे भगवंतांची शुद्ध निष्पाप भावनेने सेवा केली जाते तिथे भगवंत स्वतः येतात तुम्हाला भेटायला.
आदर्श पद्धतीचा धिक्कार करणे आणि नव्यानेच शोध लावलेल्या योग प्रक्रियेच्या नावाखाली काहीतरी फसवी गोष्ट लोकांपुढे मांडणे ही सद्यस्थितीत एक प्रथाच झालेली आहे. प्रभुपाद अगेन फॉर यू. हे घ्या अजून एक प्रभुपाद तुमच्यासाठी. काय म्हणतात प्रभुपाद? आदर्श पद्धतीचा धिक्कार करणे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. ठीक आहे, तुम्ही म्हणला प्रभुपादांपेक्षा मला बुद्धी जास्त आहे, मला माहिती आहे या युगात काय चालतंय, देश काल पात्र. हो, देश काल पात्र. प्रभुपादांपेक्षा मला ज्ञान जास्त. अरे पण तुला चैतन्य महाप्रभूंपेक्षा ज्ञान जास्त झालं कधीपासून झालं? मग तुला भगवान म्हणून मान्य केलं पाहिजे आपण. ऍक्च्युली तीच इच्छा असते, म्हणूनच आपण असे वागत असतो. कारण चैतन्य महाप्रभूंनी तर 1000 वेळा ओरडून सांगून गेले, हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम, एव केवलम. अतिशय, व्हॉट इज इट कॉल्ड, एम्फॅटिकली, नॉट एम्पॅसिस, एम्पॅटिक. एम्पॅटिक मीन्स to feel for someone. एम्पॅथी म्हणजे, एम्पॅथीचा अर्थ असतो एखाद्याच्या परिस्थितीमध्ये जाऊन तो काय परिस्थितीतून जात असेल याचा विचार करणे. अशा पद्धतीने विचार करून चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की हरिनामाशिवाय 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 दुसरा कुठला पर्याय नाही. सहानुभूतीने, एम्पॅटिकली. 2 वेळा एव केवलम. तरी आपल्याला वाटतं की आपण दुसरी काहीतरी पद्धती निर्माण करू शकतो, कारण आपण चैतन्य महाप्रभूंपेक्षाही ग्रेट आहोत. प्रभुपाद काय म्हणतात? आदर्श पद्धतीचा धिक्कार करणे आणि नव्यानेच शोध लावलेल्या योग प्रक्रियेच्या नावाखाली काहीतरी फसवी गोष्ट लोकांपुढे मांडणे ही सद्यस्थितीत एक प्रथाच झालेली आहे. जर चैतन्य महाप्रभू म्हणत असतील की हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम केवलम, त्याच्यावरती कोण प्राइज लावणार? हरिनामाची काही किंमत आहे? काल मी एक व्हिडिओ पाठवला, तुम्ही बघितला की नाही माहिती नाही. आपल्या मूर्ख भक्तांनी काही भक्तांवरती हरे कृष्णाचा जप करायचं नाही म्हणून बॅन घातले. द्वेष, वैरत्व कुठेपर्यंत घेऊन जातं बघा आपल्याला. या मंदिराच्या एवढ्या किलोमीटरमध्ये कोणीही आमच्या परवानगीशिवाय हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा नाही. त्या बिचाऱ्या डिवोट्यांनी जाऊन सिटी नगर परिषदेमध्ये तक्रार केली, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, आणि नगर परिषद पोलीस स्टेशनने सांगितलं आमचं काय बंधन नाही, तुम्ही करू शकता. शुद्धता नसली, आपण स्वतः शुद्धतेवर काम नाही केलं आणि उगीच नावाला वरिष्ठ होऊन बसलो की असले प्रकार घडतात. आपल्याला वाटतं आपण काहीही मॅन्युफॅक्चर करू शकतो. ही इच्छा घेऊनच आपण अनादी अनंत जन्मांपूर्वी इथे आलेलो आहे आणि ती अजून गेलेली नाही आहे, हे आपल्यालाच कळत नाही. प्रभुपाद म्हणतात ही सद्यस्थितीत एक प्रथाच झालेली आहे. या काही लोकांना वाटतं की प्रभुपाद फक्त बाहेरच्या लोकांसाठी बोलतात, आपल्या लोकांसाठी पण बोलतात. म्हणून इथे हा तात्पर्य संपतो. पुढचा श्लोक आहे 15वा श्लोक, जिथे भगवान कपिल देव म्हणतात, अगदी थोडक्यात सांगतात की काय पद्धती आहे ही. चेत खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनो मतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांमध्ये जीवाची चेतना आसक्त होते तेव्हा त्या अवस्थेला बद्ध जीवन असे म्हटले जाते. तथापि तीच चेतना भगवंतांच्या ठाई आसक्त होते तेव्हा तो मोक्षाच्या भावनेमध्ये स्थित होतो. त्याचं स्विच हे आहे बटन. भौतिक त्रिगुणांच्या वरती प्रभावित होऊन भौतिक गोष्टींवरती आसक्त झालेलो आहे
स्विच ऑफ करायचं आहे आणि ऑन करून भगवंतांवरती, भगवंतांच्या प्रेममयी भक्तिमय सेवेवरती ऑन करायचं. एवढं सोपं आहे हे ऍक्च्युली. येस. प्रभुपाद काय म्हणतात तात्पर्यामध्ये, या श्लोकामध्ये कृष्ण भावना आणि माया भावना यातील भेद स्पष्ट करण्यात आला आहे. गुणेशु किंवा माया भावना म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आसक्त होणे आणि कधी कधी सत्वगुण व ज्ञान यांच्या प्रभावाखाली कार्य करणे, कधी कधी रजोगुणाच्या अधीन होऊन तर कधी कधी तमोगुणाच्या अधीन होऊन कार्य करणे होय. अशा प्रकारे विषय भोगावरील आसक्ती केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेली ही विविध गुणात्मक कार्ये म्हणजेच मनुष्याच्या बद्ध जीवनाची मूळ कारणे आहेत. तीच चेतना भावना जेव्हा भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित केली जाते अथवा कृष्ण भावनामय केली जाते तेव्हा मनुष्य मुक्तिपथावर अग्रेसर होतो. सिंपल आहे. आणि याच्यासाठीच हे सगळं उलगडून सांगण्यात येत आहे, याला सांख्य तत्वज्ञान म्हटले. जेव्हा जेव्हा आपण या 3 गुणांनी प्रभावित होऊन जगातल्या भौतिक गोष्टींवर आसक्त झालेला असतो तेव्हा तेव्हा आपल्याला दुःख भोगावं लागतं आणि या दुःखाची जाणीव झाल्याशिवाय मनुष्य त्यातून बाहेर पडत नाही. कधी कधी हे गुण सॉफ्ट वागतात आपल्याशी, नाही असं नाही. परंतु या जगामध्ये कोण आहे असा जो दुःखी नाहीये? कोण आहे जो असा जो बांधलेला गेलेला नाही आहे गुणांच्या प्रभावाखाली? सगळे बांधले गेलेले. एवढं सोपं आहे. त्यामुळे जे प्रामाणिक भक्तिमय जीवनाचा प्रसार आहे त्याच्याकडे आकर्षित व्हा. कारण विषय भोग सोडल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला विषय भोग करत करत भक्तीचा मार्ग मी दाखवतो असं कोणी जर सांगायला आला त्याला सरळ सरळ रिजेक्ट करा, कारण ते शक्यच नाही. विषय भोगाची ही जी नौका आहे ती भवसागर पार करणाऱ्या नौकेच्या बरोबर विरुद्ध दिशेने जात असते. त्यामुळे त्या नौकेत एक पाय आणि या नौकेत एक पाय ठेवून कधीच शक्य नाही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता तुम्ही सांगितलं की हरिनामच या कधीला चालून येणारा मंत्र आहे, पण प्रत्येक जण आपापल्याच धर्माचं हे सांगतात. आमच्या जैन समाजात पण नमोकार मंत्र तुम्ही हे केला तर ते चालून येते तुम्हाला असं म्हणते. हे प्रत्येक जण आपापलं सांगतात, मग आपण फक्त हरिनामावर विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून कोणतीही गोष्ट गुरु, साधू आणि शास्त्र या त्रिकोणामध्ये मापून बघायची असते. म्हणतात सगळे ठीक आहे, भरपूर काय काय म्हणतात. त्याला हे पुरावा काय? तुम्ही पुरावा मागितला पाहिजे त्यांच्याकडे. पुरावा काय सांगा, त्याचा अर्थ समजावून सांगा. तुम्ही त्याचं आचरण करताय का ते दाखवा, मला प्रूव्ह करून दाखवा, मग मी मान्य करतो. आणि त्याचा पुरावा हा ग्रंथामध्ये असला पाहिजे, शास्त्रामध्ये असला पाहिजे. आणि हे शास्त्र पुरातन शास्त्र असलं पाहिजे. कुठे आयऱ्यागऱ्याने आज काल लिहिलेल्या पुस्तकामध्ये तो काही लिहून ठेवेल त्याच्या मताप्रमाणे. तसं नाही चालत.
गुरु, साधू आणि शास्त्र या तिन्हींमध्ये ते प्रमाणित केलेलं असलं पाहिजे. आणि जनरली कोणाला हे करता येत नाही, तो प्रॉब्लेम आहे. आजकाल कसं झालेलं आहे की माझं हा जो अहंकार आहे तो कुठेतरी धर्मामध्ये पण आलेला आहे, मानवनिर्मित धर्मामध्ये. आणि स्वतःच्या शुद्धतेचा कमी विचार केला जातो आणि माझाचा जास्त विचार केला जातो. है की? भगवान महावीर स्वतः जरी आले असते तरी यांना मारले असते ऍक्च्युअली, कारण हे स्वतः काही पाळतच नाही, फालतूचे काहीतरी निर्माण करतात. यांना नमोकार मंत्राचा तरी अर्थ माहिती आहे की नाही माहिती नाही. पहिली गोष्ट म्हणजे यांना समजावून सांगायला पाहिजे की नमोचा अर्थ काय नमस्कार असं नसतो. नमोचा अर्थ असतो मी तुम्हाला नमन करत आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. कोणाला? अरिहंतांना, सिद्धांना, आचार्यांना. कुठे गेले ते शरण? मग हे असे काहीतरी बोगसगिरी निर्माण होते त्यातून. जैन धर्मामध्ये हा श्लोक सांगितला जातो कारण जैन धर्म हा मायावादी फिलॉसॉफी, मायावादी तत्वज्ञानावर आधारित आहे. इथे टॉपमोस्ट असा कोणी देव आहे हे मानलं जात नाही. म्हणून हे जे नमन आहे, हे नमस्कार आहे, वंदन, ते तीर्थंकरांना, आचार्यांना, सिद्धांना असं केलं जातं. आणि मजेची गोष्ट बघा, त्याची शेवटची लाईन काय आहे? सगळ्यांना सगळ्यांना सगळ्या जीवांमध्ये परमात्मा आहे, ते सगळ्यांना माझा नमस्कार. कुठे भावना? कुठे? ऍक्च्युली हे चांगल्या भावनेनेच निर्माण केलेलं असतं, परंतु ती भावना पण शिल्लक राहिलेली नाही आता. ऍक्च्युली तुम्ही हे जरी केला तरी तुम्ही ते एका शुद्ध स्तराला येऊन तुम्हाला कळेल की हा, त्या स्तरानंतर अजून पुढचा स्तर आहे. परंतु ते पण आजकालचे लोक कोण करत नाही. आणि बरेचसे लोक असतात ते वेगवेगळं निर्माण करतात. जय गुरु, बरेचसे लोक म्हणतात जय गुरु, जय गुरुदेव. काही प्रॉब्लेम नाही आहे, नो प्रॉब्लेम. परंतु हे जय गुरु म्हणणारे जे संस्था आणि संप्रदाय जे निर्माण झाले, त्यांचा जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला आढळेल की हे गुरु संप्रदाय, किंवा काय म्हणतात त्याला, एक शब्द आहे मी विसरलो, हे गुरु मीच भगवान आहे असं हे सिद्ध करण्यासाठी हे सुरू केलेलं असतं. आणि म्हणून अशा संस्थांमध्ये जय गुरुदेव, जय गुरु असे मंत्र म्हटले जातात. किंवा जसं आपण हरे कृष्ण म्हणतो तसं ते भेटल्यावरती पहिल्यांदा जय गुरु म्हणतात. जसं जैनांच्या मध्ये जय जिनेंद्र म्हणतात. त्या गुरुचा जय जयकार केला पाहिजे, नो डाऊट. परंतु तो गुरु जर म्हणत असेल की माझ्यावर कुणी नाहीच आहे, तर म्हणजे ते प्रॉब्लेम आहे. तुझ्यावर कोणी नाहीच आहे असं तुला सिद्ध करावं लागेल. मग तुझा कधी दात दुखला नसला पाहिजे, तुला हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज लागली नसली पाहिजे. हा जो अहंकार आहे की मी भगवान किंवा भगवंतांसमान होणारच, हाच अहंकार घेऊन आपण अनादी अनंत काल जगत आहोत. आणि तो सहजासहजी जात नाही, म्हणून हे सगळं तयार होत आहे ऍक्च्युली. म्हणून श्रील प्रभुपाद नेहमी म्हणतात की हा मायेचा शेवटचा अटॅक असतो. तुम्ही एक वेळ मांसाहार बंद कराल, सगळ्यांशी चांगलं वागायला सुरू कराल, परंतु शेवटची ही जी इच्छा असते की मी भगवान होणार, मलाच लोकांनी श्रेष्ठ म्हटलंच पाहिजे, ही लवकर जात नाही. मग त्याच्यासाठी परत भवसागराच्या गर्केमध्ये पडतो. काय नाही, काही उपयोग नाही. एक प्रभुपाद म्हणायचे की ठीक आहे, तुम्ही ज्या संप्रदायाचं ज्या ह्याचं करताय ते तरी शुद्धतेने करा, मग आपण बोलूया पुढचं. ते पण कोणी करत नाही आजकाल, अक्षरशः कोणी करत नाही. तुम्हाला मी चॅलेंज देतो, कुठल्याही तुमच्या गावातल्या जैन माणसाला जाऊन विचारायचं,
नमोकार मंत्राचा तू मला अर्थ सांग आणि त्याप्रमाणे तू वागतोस काय दाखव. नाही वागत हे लोक, आणि त्यांना माहिती पण नाही आहे. जैन धर्मामध्ये तर 99.99% लोकांना मी आजपर्यंत चॅलेंज दिलेलं आहे की हे जे तुम्ही सांगताय की असा मंत्र म्हटला पाहिजे, असे सिद्ध होते आणि अशी लोपी केली पाहिजे, हे पूजा केली पाहिजे, हे कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे मला आणून दाखवा, मी पण करतो उद्यापासून तुमच्यावर. ऍक्च्युली भगवान महावीरांनी आणि तीर्थंकरांनी हे लिहिलेलंच नाहीये. वृषभदेवानी काय सांगितलं हे भागवतम मध्ये आहे, 5व्या स्कंदामध्ये. तुम्ही वाचा, वृषभदेवांची शिकवण आहे त्याच्यामध्ये. ही शिकवण खूप लांब आहे, आपण दुसरंच काहीतरी करतोय. हे असं ट्विस्ट केलं जातं, दुमडलं जातं, त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा घालून सांगितलं जातं किंवा त्यातलं काहीतरी काढून सांगितलं जातं, बदललं जातं का, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. आणि हे आजकाल होत नाही, हे अनादि अनंत काळापासून हे होत आलेलं आहे. आणि धर्माच्या नावाखाली असं एखाद्याला भावनिक बनवून आपल्याकडे आकर्षित करून आपल्याबरोबर चिकटवून ठेवणे हे खूप सोपं असतं. कारण माणूस भावनिक असतो, भावनिक पेक्षाही तो स्वार्थी असतो. त्याचा स्वार्थ कुठे फुलफिल होत असेल तो धर्म त्याला आवडतो. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, $25 मध्ये मी जर मंत्र देतो म्हटलं तर माझ्या आश्रमात बाहेर मोठी लाईन लागेल. पण तुम्ही फ्री मध्ये जरी सांगितलं तुम्ही इंद्रिय तृप्ती सोडा, विषय आसक्ती सोडा, इथे कोण येणार नाही. हा प्रॉब्लेम आहे. तर लोक बरेच वेगवेगळे असे हे तयार करतात, नाही असं नाही. आणि हरिनामचा अर्थ असा पण नसतो की हरे कृष्ण महामंत्रच म्हटलं पाहिजे. बरेच संप्रदाय आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतात, ते देखील व्हॅलिड आहेत. जर आम्ही कोकणात जातो बऱ्याचदा त्या महाराजांकडे, ते आणि त्यांच्या गुरु भगिनी बंधू वगैरे सगळे हरिओम म्हणतात, हरिओम. परंतु ते रोज पूजा करतात शिवजींची. त्यांना वाटतं हरिओम म्हणजेच शिवजींचं काहीतरी असेल, पण ऍक्च्युली ते भगवंतांचंच नाव आहे. हरी आणि ओम दोन्ही भगवंतच आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः म्हणतात, मीच ओम, ओमकार मी आहे. असू दे, काही ना काही पद्धतीने लोक थोड्याफार शुद्धतेमध्ये येतात, ते देखील आपण मान्य केलं पाहिजे, स्वीकार केलं पाहिजे. कारण या भौतिक जगामध्ये कोणीही सांगितलं दुसऱ्या दिवशी हरे कृष्ण महामंत्र म्हणायला सुरुवात करत नाही. हो की नाही? म्हणू देत, काय जे ज्या पद्धतीने म्हणायचं ते म्हणू देत. एक दिवस येतील या स्टेजला, याची अपेक्षा करायची आपण. आणि आपण आपला प्रचार कार्य आणि आपली शुद्धता चालू ठेवायची. हरे कृष्ण. प्रभूजी, आता तुम्ही म्हणला की नाही की म्हणजे जैन धर्म आता मायावादी ह्याच्यामध्ये येते, ते जरा असं समजून सांगायचं कशा प्रकारची मायावादी. मायावाद, निर्विशेषवाद, निराकारवाद, शून्यवाद या सगळ्यांचा अर्थ असतो की भगवान नावाची गोष्ट नाही. एक कंट्रोलर आहे, त्याच्या आधिपत्याखाली सगळं चालू आहे आणि मला त्याला शरण गेलं पाहिजे. हे कधीही तुम्हाला तिथे सांगितलं जात नाही, शिकवलं जात नाही. ते त्यांच्या तत्वज्ञानातच नाही. मग यांच्या तत्वज्ञानामध्ये काय असतं की मोक्ष म्हणजे मी देखील त्या लेवलला जाऊन बसणार, त्यालाच मोक्ष किंवा निर्वाण म्हटलं जातं. आणि हे चुकीचं आहे, हे प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी समजावून सांगतात. हे का चुकीचं आहे हे समजावून घेणे पण खूप सोपं आहे, परंतु यांना समजत नाही. कारण मुळातच आपली इच्छा असते श्रेष्ठ व्हायची, घरात का होईना, मंदिरात का होईना. आणि मग ती श्रेष्ठतेची इच्छा त्या लेवलपर्यंत गेलेली असते, ज्याला आपण निर्वाण म्हणतो. म्हणून बघा, जैन धर्मामध्ये हे समजावून सांगितलं जातं की असे हे असं जागा आहे, तिथे तुम्ही जाता निर्वाण झाल्यावरती मोक्ष म्हणून, आणि तुम्ही असे सिद्ध होता, असे तीर्थंकर होता. तीर्थंकराच्या पलीकडे काही नाही. जर एक भगवान असेल, तो
सगळी प्रकृती कंट्रोल करत असेल, मग 24 जण कसे काय भगवान होऊ शकतील? आणि तुम्हाला शिकवलं देखील तेच जातं की तुम्हाला देखील अशा पद्धतीने साधना करून, तपश्चर्या करून तीर्थंकर व्हायचं. हे जैन धर्मातलं टॉपमोस्ट शिकवण आहे. हा पण स्वार्थच आहे शेवटी. स्वार्थ जो म्हणजे मला ही मिळवण्यासाठी मी हे सगळं करतोय. हे मायावादी लोकांचं, निराकारवाद्यांचा स्वार्थ असतो. तो जैनिझम असो, बुद्धिझम असो, आणि बरेचसे असे आहेत. आता नवीन देखील बरेचसे असे निर्माण झालेले आहेत अगदी रिसेंटली. आणि ही शिकवण खूप चुकीची असते. का? कारण तुम्ही शुद्ध झालाच नाही, कारण तुमच्या मनामध्ये अजूनही तो स्वार्थ आहेच. आणि ही जी शिकवण आहे भगवद्गीतेची, भागवतमची, ती का सर्वश्रेष्ठ आहे? कारण ती तुम्हाला हा शेवटचा स्वार्थ देखील सोडायला सांगते आणि पूर्णपणे त्या एका व्यक्तीला शरण जायला सांगते. त्याच्याशिवाय तुम्ही शुद्ध कसं होणार? जोपर्यंत मनामध्ये स्वार्थ आहे, त्या स्वार्थ भावनेनंच सगळं करणार. आणि हे मायावादी तत्वज्ञानांमध्ये सर्वात प्रॉमिनंट आहे जैनिझम. सगळ्यात म्हणजे फेमस आहे जैन. कारण त्यांना सरळ सरळ ते सांगतात की भगवान वगैरे असं काय नसते. म्हणतात तीर्थंकरांना भगवान ऍज अ शब्द म्हणून, पण तो ऍक्च्युली एकच भगवान आहे आणि त्याला पूर्णपणे आपण शरण गेलं, मी त्याला पूर्णपणे शरण गेलं पाहिजे, ही कल्पना नाहीये, हे तत्वज्ञान नाहीये. मी अशा प्रकारे पूर्णपणे शुद्ध होऊन एक दिवस तीर्थंकर होणार, ही कल्पना आहे. आणि ती चुकीची असते. का? कारण मग तुम्ही शुद्धच होऊ शकत नाही. हे असं 5 मिनिटात समजावून सांगितलं तुम्हाला लक्षात येणार नाही. हे खूप याच्यावरती डिस्कस करावं लागेल. कारण मायावादी किंवा निराकारवादी जी तत्वज्ञान असतात, ती आपल्याला खूप असं भंडावून सोडतात. आपल्याला ते लवकर त्याच्यापासून दूर जायचं होत नाही, कारण ते आपल्याला जवळचं असतं, कारण ते आपल्याला स्वार्थासाठी असतं. त्यामुळे किती याच्यावरती चर्चा करा, ते लवकर डोक्यातनं जात नाही. लक्षात येते का? हा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना प्रभू काय तर सांगायला गेलं की नाही, आपण चर्चा कराल तर श्रीकृष्ण नरकात गेले, तू काय सांगायला लागणार? सारखं तेच हे करतात त्यांना काय सांगायला गेलं. मगाशी जसं मी म्हणालो, बाबा कुठं लिहिलंय दाखव, एवढा एकच प्रश्न विचारायचा आपण. शास्त्रात काय म्हणतात त्याने, आपले शास्त्रात सांगितले, तुझं शास्त्र आणून दाखव, नो प्रॉब्लेम. बघूया आणून दाखवतोय का. चॅलेंज देतो मी, आणू शकत नाही. नेक्स्ट टाइम भेटल्यावर विचारा, माझं राहू दे, तुझं कुठलं शास्त्र आहे की नाही ते आणून दाखव. त्याला सांगायचं, तुझ्या मते जैन धर्म किती जुना आहे? माझ्या मते 3000 वर्ष जुना आहे. तुझ्या मते 5000 10,000 वर्ष जुना आहे. 5-10,000 वर्षापूर्वीचं शास्त्र आणून दाखवायचं. मागच्या वर्षी स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आणून दाखवायचं नाही मला. ते काय पण लिहितील, मी पण लिहितो पुस्तक काय पण, आहे नाही. सिंपल असते. अशा लोकांना गप करणे एकदम सिंपल असते. बाबा कुठे लिहिले दाखव. उद्या तू म्हणशील, उद्या मी म्हणेन माझ्या मते हा धर्म हा आहे, कोण स्वीकार करणार? एकदम सोपं असतं. त्यांनी म्हणतात आमचं धर्म अनादी कालापासून, त्याच्यात मूर्त्या सापडतात, कुठं उत्खनन करीत मूर्त्या, जैन मूर्त्या सापडतात, मग ती अनादी कालापासून आजच्या सापडते. असू दे की, त्या मूर्तींना आम्ही कुठे नाकारतोय? ते देखील महान जीव होते, त्यांनी मुक्ती प्राप्त केली, आम्ही पण त्यांना नमस्कार करतो, नमन करतो. तुझ्यापेक्षा जास्त मला आदर आहे भगवान महावीरांबद्दल, हे मी सिद्ध पण करून दाखवू शकतो. तुझ्याही पेक्षा जास्त मला आदर आहे भगवान महावीरां तीर्थंकरांबद्दल. पण तू जे बोलतोयस ना, त्याला काहीतरी शास्त्राचा आधार असला पाहिजे. मूर्ती सापडली म्हणून ते सिद्ध होत नाही.
त्या मूर्खांना सांगा जाऊन, तुमच्यापेक्षा सिरियसली आम्ही वृषभदेवांची शिकवण अभ्यास करतो रोज. जे आपल्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात हे सगळं सोडून द्या. आहे तरी ऍक्च्युली जैन धर्म हा आहेच सगळं सोडून देण्यात. जैन धर्माचा मूळ सिद्धांत आहे हे सगळं सोडून देणे. कुणी पट्ट्या सोडून द्यायला तयार होत नाही. कशाला बोलताय मग? बोलूच नका तुम्ही पुढचं. पहिले तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे वागायला लागा, मग बोला. हो की नाही? प्रभुपादांकडे एकटा बुद्ध बौद्धिझम मधला आलेला, बराच वेळ त्यांनी असंच वाद घातला, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. प्रभुपाद काहीही बोलले नाहीत. सगळ्यात शेवटी प्रभुपाद म्हणाले, गौतम बुद्धांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे तू 90% वागायला सुरुवात कर, त्या दिवशी परत येऊन माझ्याशी वाद घाल. हरे कृष्ण, तू आता येऊ शकतोस. या एवढंच होतं. हे मूर्ख असतात लोक. हे मूर्खपणा. आपण अनादि अनंत कालापासून भगवान व्हायचा प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नामध्ये आपल्याला जे आवडेल ते सगळं करणार आपण. का नाही करणार? अशा लोकांची वाद घालण्यात काय अर्थच नसतो. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? आता हे लोपी वगैरे करतात तुम्ही 16 दिवस, त्यामुळे हेतू काय, म्हणजे त्यातनं काय साध्य होते आपल्याला? लोपीला 16 दिवस बसून आपण जे लोपी ओवाळतोय तर पुरुष पण बसतात. आता महाराज लोक म्हणजे पुरुषांना पण बसायला शिकार राहतात. तर त्यातनं म्हणजे त्यातनं काय साध्य होते? 16 दिवस ओवाळून करून तुम्हाला पुण्य प्राप्त होते असं तुम्ही सांगतात महाराज लोक. मग त्याचा काय आपल्याला फायदा होते का ते ओवाळून केले 16 दिवस? पूर्णपणे बोगस आहे. आता मी याच्यात आलोय म्हणून म्हणत नाही. जैन धर्माच्या सिद्धांतानुसार देखील ते पूर्णपणे बोगस आहे, आणि हे मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. जैन धर्मामध्ये कुठे सांगितलेले नाही आहे ते करायला. कुठेही सांगितलेलं नाही आहे ते करायला. ऍक्च्युली जैन धर्मामध्ये मूर्ती पूजाच सांगितलेली नाही आहे, हे पण बऱ्याच जणांना माहिती नाही. पूर्णपणे बोगस आहे. काय वाटेल ते त्याच्यामध्ये शोधून काढतात. फुलाच्या ऐवजी लवंग टाका, तांदळाचे की दाना टाका, काय तुमच्या मनाला येईल ते. कुठे लिहिलंय? कुठेही लिहिलेलं नाही आहे शास्त्रामध्ये. तुमच्या गावामध्ये कोणी एक्सपर्ट असेल तर त्याला सांगा, प्रभूजींनी तुम्हाला चॅलेंज दिलंय, मला आणून दाखवा कुठल्या शास्त्रात लिहिलंय, मी पण येतो बसायला 16 दिवस. पूर्णपणे बोगस आहे. जैन धर्माच्या तत्वानुसार ते बोगस आहे. ऍक्च्युली जैन धर्म हा स्थापनच करण्यात आला अशा प्रकारचे कर्मकांड बंद करण्यासाठी. नुसतं बोगस नाही, पूर्णपणे विरुद्ध आहे. कर्मकांड जेव्हा भयानक प्रमाणामध्ये वाढलेला, तो कर्मकांड थांबवण्यासाठी ऍक्च्युली जैन धर्माचं स्थापना केली वृषभदेवांनी. हे तुम्ही बाहुबलीला गेला तर तिथे ते मूर्त्यांमध्ये हे करून पण दाखवलेलं आहे. त्यांचे लग्नाचे ह्याचे चाललेले असतात, आणि ते बाहेर बघतात कर्मकांड, पूजा चाललेली आहे, एक प्रकारची पूजा, आणि त्या पूजेमध्ये बऱ्याच जीवांची हत्या केली जाते, बळी दिले जाते. त्याचा वैताग घेऊन ते सगळं सोडतात आणि मग याचा प्रचार करतात की हे कर्मकांड सगळं बंद करा, पूजा अर्चना सगळं बंद करा, स्वतःच्या शरीराकडे बघत ध्यान करा. हे आहे जैन धर्म. टू मच हिपॉक्रेसी. ऍक्च्युली हिपॉक्रेसीचा अर्थ असतो सिद्धांत एक सांगायचा आणि करायचं एक. आणि ही बोगसगिरी फक्त जैन धर्मामध्ये नाही, सगळीकडे चालू आहे. बोगसगिरी हिंदू धर्मामध्ये आहे, ही बोगसगिरी मुस्लिम धर्मामध्ये आहे, ही बोगसगिरी ख्रिश्चन धर्मामध्ये आहे, ही बोगसगिरी लिंगायत लोकांमध्ये आहे, सगळीकडे. त्यांचे जे संस्थापक होते ते गेले सांगून एक वेगळंच आणि हे करतात वेगळंच.
कारण इंद्रिय तृप्ती सगळ्यात श्रेष्ठ असते, त्याला कोणी मात करू शकत नाही. हे बेसिक सिद्धांत आहे. प्रभूजी आता तुम्ही ते बाहुबलीचं जे उदाहरण दिलं का नाही, हम्म. तिथं ते दाखवण्यात असं रथातनं जात असताना वगैरे ते हा. ते म्हणतात की नेमिनाथ भगवंतांच्या लग्नात ते श्रीकृष्णाने मेंढर कोंडले मारायसाठी म्हणून त्यामुळे ते नरकात गेले असं ते म्हणतात. या त्याच्या मागची खरी स्टोरी अशी आहे की त्यांना ते कर्मकांड आवडलं नाही म्हणून ते संपूर्ण संसार सोडून दिला त्यांनी. ते पण वाचा ना तुम्ही. माझं तुझं किती दिवस करत बसणार आहे, हे हे असत्य आहे का हे माहित नाही का तुम्हाला? हे माहिती आहे तुम्हाला. आजकालचे महाराज पण सांगतात की ते कर्मकांड त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी, ते राजकुमार होते, क्षत्रिय होते, पण त्यांनी संन्यास घेतला, पूर्णपणे त्याग केला, निर्वाण घेतला, जंगलामध्ये जाऊन ध्यान करत बसले. हे कोण करणार? हे तुम्ही करणार नाही, नुसतेच बडबड करत बसणार इथे. हे पहिल्यांदा करा, मग पुढची चर्चा करूया आपण. हे लोक गुटखा मावा खातात आणि चूळ भरून सोवळं नेसून लोपीला बसतात. काय उपयोग आहे यांचा? युजलेस थर्ड क्लास. हे जैन लोक खऱ्या अर्थाने जैन तत्वज्ञानाप्रमाणे जर वागले असते तर आज समाजात लोक असं म्हटले नसते सापाला आणि जैनाला सोडू नका. इतके खरोखर आपण, इतके नीतिमत्ते मध्ये देखील इतके आपण नालायक झालोय. खरी जैन फिलॉसॉफी आहे जीवो जीवस्य जीवना, जगा आणि जगू द्या. एवढं प्रेम आहे कोणाच्या मनामध्ये? का लोक समाजामध्ये म्हणतात जैनाला सोडू नका? कारण आपल्या मनामध्ये इतकी घाण भरलेली आहे, कुटिलता भरलेली आहे. ते सत्य आहे. हे पहिल्यांदा तुम्ही तुमचं तत्वज्ञान आचरणात आणायला शिका, मग पुढची चर्चा करा कोणाचा कुठला धर्म किती वाईट आहे. स्वार्थामुळे ते होत नाही. हरे कृष्णा. बॅक टू आपल्या ह्याच्यामध्ये येऊया आपण. आज जो श्लोक वाचला आपण त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी आवाज येतो बघा? यस यस यस. प्रभूजी, जसं की आता कपिल देवांनी सुरुवातीला सांगितलं की माता देवतेला सांगताना सांगितलं की जे ज्ञान देणार आहे ते पूर्वी पण त्यांनी ऋषी मुनींना दिले. तर प्रभुपाद पण सांगतात की जे भगवान चेंज करत नाही तर मग आपण त्याला चेंज केलं नाही पाहिजे. पण आपली सध्याची परिस्थिती अशी की आपल्याला एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली तरी त्याच्यात मी 4 गोष्टी ऍड करून पुढे कशा सांगाल, ही आपली सवय आहे. तर मला असं विचारायचं की जे भगवंतांनी ज्ञान दिलं ते आहे तसं मान्य करायचं असेल तर ते मला काय केलं पाहिजे त्यासाठी, त्याच्याबद्दल सांगा पाहिजे. हरे कृष्ण. आडेवेडे घ्यायचं बंद केलं पाहिजे. आणि माणूस आडेवेडे का घेतो? कारण त्याची विषय आसक्ती खूप स्ट्रॉंग असते. या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींवरची जी आसक्ती असते ती खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळे आपण एक्सक्यूज शोधत असतो, वेगवेगळे एक्सक्यूज शोधत असतो. एक्सपर्ट असतात काही लोक याच्यामध्ये ऍक्च्युली. काल मी मागे पण एकदा हे स्वतःला फसवण्याचं काम असतं.
प्रभुपाद नेहमी सांगतात की भगवंतांना आपण पूर्णपणे शरण जाऊ शकत नाही, कारण आपल्याला असं सारखं वाटतं की भगवंत खूप दूर आहेत आपल्यापासून. मग आपण काय केलं पाहिजे? आपण आपल्या जवळ कोण आहेत? तर आपले गुरु आहेत, त्यांना पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. त्याच्यात पण आपण आडेवेडे घेत राहिलो ना की मग प्रगती आपली कधीच होत नाही. जनरली कसं होतं बघा, की लोकांना जरी ऐकलेलं असलं तरी स्वतःचं मत ठामपणे सिद्ध करण्यासाठी काही कुठल्याही लेवलला जातात लोक. माझंच बरोबर, म्हणजे ऐकलेलं खरं आहे हे वाटलं तरीही हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. पहिली स्टेप. ठीक आहे, मला ते आचरणात आणता येत नसेल, परंतु ते मी चुकीचं आहे हे सिद्ध करायचा का प्रयत्न करताय? कोण आहे मी? कोण आहे? म्हणून ही हीन भावना असणे खूप गरजेचं आहे. आणि ही हीन भावना यायची असेल आणि ते हे जर सिद्ध करायचं बंद करायचं असेल, तुमच्या लक्षात येत, मी एक उदाहरण देतो. मी ते काल परत एकदा मी ऐकत होतो ते उदाहरण, क्रिशला पण सांगत होतो मी काल. आपल्यामध्ये ही सगळ्यांच्या मध्ये ही टेंडन्सी असते, ही प्रवृत्ती असते. एखादी गोष्ट आपल्याला आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विरुद्ध असेल, ती जरी आपल्याला पटलेली असली तरी ती चुकीची कशी सिद्ध करून दाखवायची. आणि म्हणूनच हे सगळं प्रकार चालू असतो. आणि हे थांबावं म्हणून गुरु शिष्याचा संबंध असतो. म्हणून शास्त्रामध्ये असं हजारो वेळा सांगितलेलं आहे की गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते करी. गुरुच्या मुखातून आलेलं आहे तसं आपण घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे हे बंद केलं पाहिजे, प्रूव्ह करणे. निदान गुरुला तरी प्रूव्ह करणे बंद केलं पाहिजे. आता ही पद्धत आता ही प्रॉब्लेम हा एवढा मोठा झालेला आहे, विशेष करून इस्कॉन मध्ये. आणि हे वर्क पण होतं कारण आजकालचे गुरु पण तेवढेच शुद्ध राहिले नाहीत, की शिष्य येऊन काहीतरी वेगळंच आपल्या मनाप्रमाणे वधवून घेतो आणि गुरु पण त्याला तयार होतात. गुरुने ऍक्च्युली ठाम राहिलं पाहिजे, कठोर शास्त्राच्या विधानांवरती. ऍब्सोल्युटली. प्रभुपादांचे आणि प्रभुपादांच्या शिष्यांचे तुम्ही संभाषण ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही एक मिनिट टिकणार नाही प्रभुपादांसमोर. जे असेल ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रभुपाद सांगायचे, कितीही लाळ घोटत असू दे समोरचा. चुकीचं आहे म्हणजे चुकीचं आहे. आजकालचे गुरु तसे वागत नाहीत. आणि आपल्याला त्याच्यामुळे काय झालंय, आपली नॅचरलीच टेंडन्सी असते स्वतःला दोष न द्यायची आणि जे सत्य आहे शास्त्रात सांगितलेलं ते लवकर मान्य न करायची. त्यामुळे आणि त्यात गुरु पण असे भेटलेत जे मी सांगितलेलं लगेच मान्य करतात. त्यामुळे हे अजूनच अवघड होत चाललेलं आहे सध्या. काल जे मी कथा ऐकली त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे की अमेरिकेमध्ये लॉस एंजलिस मध्ये जे मंदिर अध्यक्ष होते, खर्च खूप वाढलेला म्हणून त्यांनी तूप बंद केलं आणि शेंगतेल आणायचं सुरू केलं. मग सगळे तक्रार करायला लागले भक्त लोक. टेस्ट मध्ये खूप मोठा फरक पडला. मग यांनी काही युक्ती काढली, प्रभुपाद येणार होते, प्रभुपादांच्या मुखातून आपण जर वधवून घेतलं की शेंगतेल चालतंय, मग हे सगळे भक्त गप बसतील. म्हणून हळूच विषय काढला लेक्चर नंतर. प्रभुपाद असं असं शेंगतेल काय मस्त असतं, त्याचे काय क्वालिटीज, प्रोटीन एवढे असतात, असं 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 बेस्ट असतं म्हणले. प्रभुपाद शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, बेस्ट ऑइल असते तूप वापरणे. ह्यांना पहिलाच झटका बसलाय, वाईट वाटायला लागलाय. माझ्या मताप्रमाणे आता माझं मत यांनी पहिल्याच ह्याच्यात इट्स लाईक नॅचरल आपल्याच टेंडन्सी असते. माझं मत महत्वाचं आहे, समोर गुरु का बसलेला असे ना, शास्त्र का बसलेला असे ना. त्यांनी परत प्रयत्न केला. प्रभुपाद
असे बेनिफिट्स असतात, तसे बेनिफिट्स असतात, एवढं चांगलं असते, तेवढं चांगलं असते, हे असते, ते असते, असं असते, तसं असते. प्रभुपाद परत शांत बसले आणि म्हणाले, फर्स्ट क्लास ऑइल आहे म्हणाले ते भक्त शेंगतेल. प्रभुपाद शांत बसले, शेवटी म्हणाले, शेंगतेल हे 5th क्लास ऑइल आहे म्हणाले. परत त्यांचा डिसमूड झाला. परत त्यांनी प्रयत्न सुरू केलं समजावून सांगायला, असं तसं काय. ही एक कला असते ऍक्च्युली, गुरुला अशा प्रकारे पद्धतीने समजावून सांगणे की गुरु शेवटी होयच म्हणायला पाहिजे तुमच्या मनाप्रमाणे. काही काही लोकांना ते खूप छान जमते ऍक्च्युली, कला ही. आणि आजकालचे गुरु मान्य पण करतात, त्यामुळे ही कला आजकाल खूप फोफावत आहे सगळीकडे. शेवटी वैतागून प्रभुपाद म्हणाले, तुला ज्या तेलामध्ये प्रसाद बनवायचा आहे त्या तेलामध्ये बनव जा. त्याला याच्यातनं पण त्याला शेवटी आनंद झाला. आता मी सांगू शकतो सगळ्यांना प्रभुपादांनी होय म्हटले. ही आपली ही प्रत्येकाच्या मनामध्ये ही प्रवृत्ती असते प्रभूजी, प्रत्येकाच्या मनामध्ये. मान्यच करायचं नाही. हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. गुरु जे सांगतात ना ते ऐकलं पाहिजे. नसेल तर मग आपण पण गुरु होऊन बसलो असतो ना सगळे, पहिल्यांदा ही टेंडन्सी, ही प्रवृत्ती बंद केली पाहिजे. भले तुम्ही ती आचरणात आणू नका. पहिली स्टेप ही असते की माझं श्रेष्ठ आहे, मीच बरोबर आहे हे दाखवणे बंद करणे. ते शास्त्र सांगते, गुरु सांगते, ठीक आहे, ते सत्य म्हणून तरी मान्य करा, मग पुढं बघूया. या लेवलला आपण येत नाही, कारण अनादि अनंत कालापासून आपल्याला ही सवय लागली आणि ती आपण कोणत्या ना एन तेन प्रकारे न हुक और क्रूक काहीतरी कुटिलता करून ते बोट वाकडं करून ते काढायचंच आपल्याला असते बाहेर, कारण त्याची आपली इंद्रिय तृप्ती त्याच्यावर अवलंबून असते. म्हणून सारखं सारखं शास्त्रामध्ये सांगितलं जातं, इंद्रिय तृप्ती सोडा, इंद्रिय तृप्ती सोडा, मन अहंकार याची तृप्ती सोडा. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण हे मान्य करणारच नाही सांगितलेलं. त्यामध्ये 4 अजून ऍड करणार, आपलं मत सांगून गुरुकडून वधवून घेणार. तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. आणि मग आणि या लोकांची मज्जा कशी असते माहिती आहे का, 4 चौघात सांगायला मिळते. गुरुनी सांगितलंय, प्रभूजींनी सांगितलंय करायला. प्रभूजींचं नाव, गुरुचं नाव बदनाम करून टाकतात मग सगळीकडे. पहिल्यांदा हे बंद केलं पाहिजे ऍक्च्युली. त्या कथेची शेवट अशी आहे, तो मंदिराध्यक्ष उठून खुश होऊन निघून चालला. दारामध्येच प्रभुपादांनी त्याला परत थांबवलं. मागे वळून बघितला त्याने. प्रभुपाद म्हणाले, माझा एक मित्र होता, त्याने एक दिवस शेंगतेलात तळलेले खूप सारे पकोडे खाल्ले, भजी खाल्ले. याला अजून आनंद झाला. वा बघा, आणि तुम्ही नाही म्हणताय शेंगतेलाला. प्रभुपाद 2 सेकंदाचा पॉज घेतला आणि दुसऱ्या दिवशी तो मेला. त्यानंतर त्याने कधी शेंगतेल वापरलं नाही. गुरुचं काम असतं ठामपणे सांगणे, शिष्याला लाईन वरती आणणे. पण तो आजकालचे गुरु तेवढे स्ट्रॉंग राहिले नाहीत. आणि शिष्याचं हे काम आहे, अनादि अनंत कालापासून हे शिष्याचं काम आहे, गुरुकडून आपल्या मनाप्रमाणे वधवून घेणे. त्यामुळे आपल्याला ते नकोच असतं. त्याला आपण मिर्च मसाला लावून, असं करून तसं करून, कधी कधी आपण गुरुला जाऊन सांगतो, तुमचं चुकलंय, तुम्हाला काय माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला परवा पण बोललो बघा, तुम्हाला लक्षात राहिलं ते वाक्य. त्याच्या समोर आपण 10 पावलं गेल्याशिवाय आपण मागे वरून त्यांना चुकलंय म्हटलं नसलं पाहिजे कधी, जरी ते चुकीचे असले तरी. प्रभुपाद सांगतात, कालच मी वाचत होतो, प्रभुपाद सांगतात, जेव्हा मी म्हणतो मला एक ग्लास पाण्याचा आणून द्या, तेव्हा स्वतःच्या मनाने 4 वाक्य तयार करायचे नाहीत. स्वामीजी, गुरु महाराज पाण्याच्या ऐवजी गरम दूध दिलं, मस्त दूध दिलं तर संतुष्ट होते. मी जे सांगितलंय ते करायचं. प्रभुपाद सांगतात, स्वतःच्या मनाने कशाला विनाकारण हे करायचं.
त्यामुळे पहिली प्रवृत्ती आपण ही सोडून दिली पाहिजे. शास्त्र सांगतंय, गुरु सांगतात, ठीक आहे म्हणायला तरी सुरुवात केलं पाहिजे. या लेवलला पण बरेच लोक येत नाहीत, कित्येक वर्ष येत नाहीत या लेवलला. ऍक्च्युली गुरु बरोबर वाद घालायची त्यांची इच्छा असते, सवय असते. भगवंतांबरोबर तुम्ही वाद घालणारच मग. कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.